राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अचानक बैठक, दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा, भेटीवर जोरदार तर्कवितर्क। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचं मतदान उद्याच होणार, सुप्रीम कोर्टात आव्हान याचिकेवर उद्या सुनावणी। ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी मुलासह घेतली शरद पवारांची भेट, शनिवारी विक्रांत जाधवांनी अजित पवारांसोबत चर्चा केल्याची माहिती। मंत्रिमंडळ विस्तारात डावललं गेल्यावर राजीनाम्याचा विचार, हे सत्य शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांची कबुली। मात्र गोगावलेंसह सर्व शिंदे गट मुख्यमंत्र्यांची एकनिष्ठ असल्याची ग्वाही। अजित पवारांना दूर लोटण्याच्या राऊतांच्या आरोपांवर शेलारांचा घणाघात, खोट्या बातम्यांचं राजकीय षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप। पटोलेंना मुख्यमंत्रीपद मिळावं, नाहीतर हिसकावून घेऊ, विदर्भातील काँग्रेस नेत्यांचा सूर, तर हिसकावून आणण्याची भाषा अडचणीत आणणारी राऊतांची प्रतिक्रिया। धनगर आरक्षणाचा GR काढला तर आमदारकीचा राजीनामा, हिरामण खोसकरांचा इशारा। खोसकर आणि नरहरी झिरवळांनी बोलावली आदिवासी आमदार खासदारांची बैठक। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची महत्त्वाची बैठक, राज ठाकरेंची राज्यभरातील निरीक्षकांसोबत चर्चा। मुख्यमंत्री शिंदे आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड एकाच मंचावर, हायकोर्टाच्या BKCतील नव्या इमारतीचं भूमिपूजन, दोन्ही उपमुख्यमंत्रीही राहणार उपस्थित। परभणी बंद दरम्यान मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट, पोलीस जबरदस्तीने ताब्यात घेत असल्यानं आंदोलक संतप्त। नाशिकमध्ये भरधाव ट्रकची 5 ते 6 गाड्यांना टक्कर, तारावाल नगर सिग्नलवरच्या अपघातात 5 जण गंभीर, ट्रकवाला टक्कर देऊन फरार। तिरुपतीच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याचा बदला घेऊ, जगद्गुरू रामभद्राचार्य यांचा इशारा, ख्रिश्चन आणि मुस्लिमांचं षडयंत्र असल्याचा आरोप। विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचं पुनरागमन, कवठे महांकाळमध्ये तरुण वाहून गेला तर लातूरमध्ये शेताला तळ्याचं रूप, वाशिममध्ये काढणीला आलेल्या सोयाबीनचा चिखल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।